धन्यवाद डीजे. संदीप खरवत आलेत आता गोलंदाजी मार्क वरती. समोर बॅटर श्रेयस शिंदुलकर सर सध्या आपण बघतोय पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू स्टंपच्या बाहेर. पंच वळतील. वाईट चेंडूचा इशारा येईल. सध्या आपण बघतोय एक धाव अंकित केली जाईल स्वेअरच्या रूपात. धावसंख्या 16. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता संदीप खरवत आपण सध्या बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. बघत राहतील. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. झेल सुटल्याचा परिणाम सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज 6 धावा. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय श्रेयस शिंदुलकरच्या बॅट मधून. काय इथून जर विचार केला तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि काय फटका खेळलाय खूप छान पद्धतीने. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. टर्न करण्याचा प्रयत्न पण समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटला क्षेत्ररक्षक होते प्रताप होते आणि प्रकाश होते. प्रकाशच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेखा पार. 6 धावा. धावसंख्या 6 ने भर होते. संघ पोचलाय 22 वरती. फटका खेळलाय पुन्हा एकदा समोर खेळलाय. व्ही मध्ये खेळलाय. आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. धन्यवाद डीजे. चला बॉल द्यायचा आहे. बॉल जुना बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. डीजे मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा षटकार जर आला तर इथून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. रितेश गौरेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज चोकोबार ग्रुपच्या वतीने सध्या आपण बघतोय मेंबर आहेत. फटका खेळलाय. 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. सध्या बघतोय एक जबरदस्त फटका. चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. धन्यवाद डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता जागेतून खेळलाय आणि शेवटपर्यंत नजर होती. त्यामुळे ह्या फटक्याला जर आपण बघितलं गेलं या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा तिथून फलंदाज श्रेयस शिंदुलकर 500 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथून कमबॅक करावा लागेल कारण सध्या धावसंख्या झपाट्याने वाढत असताना 34 धावेवरती पोहोचलाय संघ. गजानन 11 मुलुंडचा संघ सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आता पालघर 11 हा संघ फक्त जर बघितलं गेलं ना तर ते आता मॅच बघतात की काय कशा प्रकारे रणनीती केली पाहिजे. तेही मॅचचा आनंद घेतात. ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू चाललाय. रिप्ले जणू पाहायला भेटला का. चेंडू गेला सीमारेखा पार. 6 धावा. धन्यवाद डीजे. नंबर 4 चा षटकार आलाय. बॅट बोलू लागलाय. ऑन साइडला काय फटका सजवलाय. जबरदस्त फटका. आतापर्यंत जर बघितलं श्रेयस शिंदुलकर सर बघितले तर 32 वरती पोहोचल्यात 11 चेंडू मध्ये. 32 धावा सध्या आपण बघतोय. का बॅटिंग अफलातून बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
धावसंख्या होती ती म्हणजे 40 धावा पहिल्या 12 चेंडूमध्ये. विचार केला तर 15 होत्या. आता 5व्या क्रमांकाचा जर षटकार आला तर चकोबार ग्रुपच्या वतीने अजून 500 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे 500 रुपये जमा झालेत आमच्या अकाउंटमध्ये. इथे जमा झालेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये 500 जमा झालेत. खेळलाय 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 चेंडू चाललाय सरळ सरळ वी मध्ये सीमारेखा पार. आलाय 5व्या नंबरचा षटकार. चला चला पारितोषिक सेन्सेस वाढलाय सेन्सेस वाढलाय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज सध्या आपण बघतोय. संजय जर आपण बघितलं गेलं तर श्रेयश इंदुरकर सरांच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. आता पुन्हा एकदा सेन्सेस असा वाढलाय. या चेंडूवरती जर षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये सध्या 5 नंबरचा षटकार आलाय. 6व्या क्रमांकाचा षटकार येईल का? धावसंख्या फलकावरती लागली जाते 46 धावा. खेळलाय खेळलाय पटका खेळलाय 6 चेंडूवरती 6 षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि इथून आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. डीजे थोडं थांबवायचं आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज अजून आले म्हणजे तब्बल 2500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय खात्यामध्ये श्रेयश इंदुरकर सरांच्या. सध्या टाळ्या झाल्या पाहिजे. 44 वरती खेळतोय. 52 धावेवरती नेलाय संघाला. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार आणि या षटकामध्ये जर बघितलं गेलं ना तर 37 धावा आल्यात. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव आपण बघितली गेली होती पहिल्या चेंडूवरती. 37 धावा या षटकामध्ये आल्यात आणि